दत्तात्रय महाराज हे वैराग्यपूर्ण दैवत आहे। त्याचप्रमाणे योगीराज असल्यामुळे त्यांच्या अंगात प्रचंड उष्णता आहे। यासाठीच त्यांचे स्थान हे औदुंबर वृक्षाखाली आहे। औदुंबर वृक्ष हा शीतल वृक्ष आहे। सद्गुरू प्रत्यक्ष या खाली बसत असल्यामुळे या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात। या वृक्षाखाली केलेली उपासना, पारायण किंवा नुसता संकल्प जरी सोडला तरी पूर्णत्वास जातो अशी एक धारणा आहे। दत्तगुरूंना भस्म फार प्रिय आहे। भस्म म्हणजे राख। हे भस्म त्रिगुण रहित असते। यात सत्व, रज, तम कुठलेच गुण नसतात। राख होणे म्हणजे कुठलीच भावना शिल्लक नसणे। अंगाला ही राख लावणे म्हणजे शरीराने व मनाने भावनेच्या सर्व बंधनातून मुक्त होणे। गुरुपरंपरेत भस्माला खूप महत्व आहे। गाणगापूर येथे भस्माचा डोंगर आहे। हे भस्म त्रिगुण रहित असल्यामुळे सर्व दत्तक्षेत्री धुनी व भस्म या दोन गोष्टींना फार महत्व